संत ज्ञानेश्वर माऊली पहिल्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 22 ते 27 यामध्ये आपल्या गुरुकृपेचा महिमा वर्णन करताना सांगतात, जे सद्गुरू आहेत ते माझ्या हृदयी सदा स्थिर आहेत आणि जे शहाणे असतील त्यांनी या ठिकाणी गुरुसेवा करावी. त्याचबरोबर या गुरुकृपेनेच मी संसार सागर पार केलाय हेही सांगायला ते विसरत नाही. अहो ते सद्गुरू सदा हृदयी माझ्या स्थिर. अहो ते सद्गुरू सदा हृदयी माझ्या स्थिर. म्हणून आत्मज्ञानाविषयी मज आदर महामोह. सद्गुरु कृपे पार केला शे मी संसार रूपी महापूर. सद्गुरु कृपे पार केला शे मी संसार रूपी महापूर. तयांच्या शक्तीनेच उमटले ज्ञानेश्वरीतील ओवी रूपसो. अंजनाच्या सामर्थ्याने पडे दृष्टीस ओ भूमिगत खजाना. अंजनाच्या सामर्थ्याने पडे दृष्टीस ओ भूमिगत खजाना. चिंतामणीच्या सामर्थ्याने पूर्ण होई सर्व मनोकामना. स्पर्श होता सद्गुरूंचा झाला माझा ज्ञान अंधकार दूर. स्पर्श होता सद्गुरूंचा झाला माझा ज्ञान अंधकार दूर. तयांच्या शक्तीनेच उमटले ज्ञानेश्वरीतील ओवी रूपसू. जे असतील येथे शहाणे त्यांनी करावी श्री गुरुसेवा. जे असतील येथे शहाणे त्यांनी करावी श्री गुरुसेवा. श्री गुरूंच्या कृपे मिळे अनुभवातून आत्मज्ञान ठेवा. प्रसादे सद्गुरूंच्या होई होई पूर्ण अहंकार चूर. प्रसादे सद्गुरूंच्या होई होई पूर्ण अहंकार चूर. तयांच्या शक्तीनेच उमटले ज्ञानेश्वरीतील ओवी रूपसू. त्रिभुवनातील तीर्थस्थानाचे बळ स्थामावले एका समुद्र स्नानी. त्रिभुवनातील तीर्थस्थानांचे बळ सामावले एका समुद्र स्नानी. जगातील सर्व रसांची गोडी मिळे एका अमृत सेवना. म्हणून श्रोते हो माझे एकच आहे म्हणणे. म्हणून श्रोते हो माझे एकच आहे म्हणणे. जसे घालता मुळास पाणी आनंदे फांद्या आणि पाने. एक गुरु वंदिता सर्व देव प्रसन्न. इथे ना कसला शंकेचा धूर. एक गुरु वंदिता सर्व देव प्रसन्न. इथे ना कसला शंकेचा दूर. तयांच्या शक्तीनेच उमटले ज्ञानेश्वरीतील ओवी रूपसू.